नमस्कार. आज गणेश चतुर्थी आहे. तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळीकडे आनंदी आनंद आहे. सगळ्यांच्या घरी गणपती उत्सव साजरा केला जातोय. आणि जेव्हा आपण गणपतीकडे पाहतो, गणपतीच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. आपण आपली सगळी दुःख, सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातो. गणपतीचा जो चेहरा आहे, तो आपल्याला काय दर्शवतो? गणपतीला म्हणतातच सुख करता दुःख हरता. गणपतीच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपल्याला काय दिसतं? गणपतीचं मोठं डोकं काय दर्शवतं आपल्याला? गणपतीचं मोठं डोकं आपल्याला बुद्धी दाखवून देतं. आपल्या जीवनामध्ये बुद्धी किती महत्त्वाची आहे, विजडम किती महत्त्वाचं आहे, हे गणपतीचं मोठं डोकं आपल्याला दाखवून देत असतं. आणि गणपतीचे डोळे कसे असतात? अगदी छोटे छोटे. डोकं मोठं असतं पण डोळे अगदी छोटे. गणपतीचे डोळे आपल्याला काय दाखवतात? गणपतीचे छोटे डोळे आपल्याला दूरदर्शीपणा दाखवतात. जेव्हा आपल्याला दूरचं पाहायचं असतं तेव्हा आपले डोळे छोटे होतात, नाही का? गणपतीचे हे छोटे डोळे आपल्याला दूरदर्शीपणा दर्शवत असतात. प्रत्येक गोष्ट करत असताना आपण दूरदर्शीपणा दाखवला पाहिजे. एखादं कर्म करत असताना, एखादी ॲक्शन घेत असताना त्याचा काय परिणाम होईल याचा विचार आधी आपण केला पाहिजे. हे आपल्याला याच्यावरून दिसत असतं. आणि आता गणपतीचं तोंड. गणपतीचं तोंड कसं असतं? अगदी लहान असतं. म्हणजे आपण कमी बोललं पाहिजे. गणपतीचं जे छोटं तोंड असतं हे आपल्याला हेच दाखवतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये कमी बोललं पाहिजे. पण गणपतीचे कान कसे असतात? मोठे मोठे, अगदी सुपासारखे. हे मोठे कान आपल्याला काय दर्शवतात? की बोला कमी पण जास्त ऐका. टॉक लेस, लिसन मोर. आणि हे जे मोठे कान असतात हे सुपासारखे असतात. हा सुपासारखा जो आकार असतो गणपतीच्या कानांचा, हा आपल्याला काय दर्शवतो? सुपाचं काय काम असतं? सूप काय करत असतं? सुपामध्ये जेव्हा धान्य घोलं जातं तेव्हा धान्य वेगळं निघतं आणि कचरा वेगळा होतो. तर सुपासारखे गणपतीचे कान आपल्याला हेच दर्शवतात की नको असलेल्या गोष्टी कानामध्ये जाऊच देऊ नका. कचऱ्यासारखा त्या बाजूला करा. फक्त चांगलं कानामध्ये जाऊ द्या आणि ते चांगलंच फक्त आपल्या बुद्धीपर्यंत पोचेल. आपण जे ऐकतोय त्याची क्वालिटी प्युअर असली पाहिजे. ते कंटेंट प्युअर असलं पाहिजे. आजकाल बऱ्याच वेळेला आपण सोशल मीडियामधून नको असलेल्या गोष्टी ऐकत राहतो. आजूबाजूच्या लोकांकडून नको असलेल्या गोष्टी आपल्या कानावर पडतात आणि त्याचा चुकीचा परिणाम आपल्या लाईफमध्ये होत असतो. तर हे होऊ नये याच्यासाठी गणपतीचे कान आपल्याला हे सांगत असतात की जे हवं आहे, जे तुमच्या कामाचं आहे, ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे तेवढंच ऐका आणि बाकीचं कचऱ्यासारखं बाजूला करा. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या. पण ते सुद्धा योग्य नाही आहे. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत असताना ती गोष्ट मेंदूपर्यंत पोचत असते. हे आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. कानामध्ये फक्त चांगल्या गोष्टीत जाऊ द्यायच्या आहेत. नको असलेल्या गोष्टी बाजूला करायच्या आहेत. हेच आपल्याला गणपतीचे मोठे सुपासारखे कान दर्शवून देत असतात. त्याच्यानंतर येतं गणपतीचे 2 दात. आणि या 2 दातातला एक दात नेहमी तुटलेला असतो. गणपतीला एकदंत म्हटलं जातं. आता हे असं का आहे? हे काय दर्शवतं आपल्याला? गणपतीचा जो एक दात तुटलेला आहे, गणपतीला जे एकदंत म्हटलं जातं, ते हेच दर्शवतं की सर्व काही एकच आहे. हे सगळं ब्रह्मांड एकच आहे. गणपतीचा एक दात आपल्याला हेच दर्शवून देत असतो. त्याच्यानंतर येते गणपतीची सोंड.
गणपतीची सोंड आपल्याला काय दर्शवते? गणपतीची जी ही सोंड असते त्या सोंडेनी एखादा मोठा विध्वंस सुद्धा होऊ शकतो आणि तीच सोंड एखाद्या लहान मुलाला खूप प्रेमाने उचलू सुद्धा शकते. बऱ्याच वेळेला असा गैरसमज होतो की जीवनामध्ये पॉझिटिव्ह व्हायचं, चांगलं व्हायचं, याचा अर्थ आपण खूप सॉफ्ट व्हायचं, लोकांना आपला गैरफायदा घेऊ द्यायचा, आपण रिॲक्ट करायचं नाही. पण असं नाही आहे. पॉझिटिव्ह होणं म्हणजे आपल्यामध्ये एक बॅलन्स क्रिएट करणं. ॲट टाइम्स जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण सॉफ्ट असलं पाहिजे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा आपल्याला टफ व्हावं लागतं. कधी कधी सॉफ्ट, लविंग पण येट पॉवरफुल आपण असलं पाहिजे. हेच गणपतीची सोंड दाखवून देत आहे. आणि त्याच्यानंतर येतं गणपतीचं मोठं पोट. गणपतीचं मोठं पोट आपल्याला हे दाखवून देतं की आपल्यामध्ये ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. दुसऱ्या लोकांना, दुसऱ्या लोकांचे गुण ते जसे आहेत तसे ॲक्सेप्ट करणं आपल्याला जमलं पाहिजे. गोष्टी जशा आहेत तशा ॲक्सेप्ट करायला आपल्याला जमल्या पाहिजेत. गणपतीचा सुंदर चेहरा आपल्याला या सगळ्या गोष्टी दाखवून देत आहे. आणि या गोष्टी जेव्हा आपण आपल्या जीवनात अंमलात आणू तेव्हा आपलं जीवन खूप सुंदर, खूप समृद्ध होणार आहे. आपल्याला सगळ्यांना गणपतीचे आशीर्वाद आहेत. गणपती बाप्पा मोरया.